कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करतो आहोत. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पायलच्या डोहाळे जेवणाच्या सोहळ्यामध्ये. मला वाटतं याहून सुंदर सुरुवात काय असू शकते, जिचा आवाज दररोज आपल्या कानावरती पडतो आणि जिच्या आवाजाची सुरुवात हाय हॅलो नमस्कार या 3 शब्दांनी होते, तिच्या डोहाळे जेवणाचं निवेदन करत असताना मला मनापासून आनंद होतोय. गेली अनेक वर्ष मी या जोडीला ओळखतीये. जेव्हा हे दोघेही नुकतीच त्यांच्या प्रवासाची करिअरची देखील सुरुवात झाली होती, तेव्हापासून मी त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या सहजीवनाची साक्षीदार आहे आणि म्हणूनच तुम्हा दोघांचं मनापासून अभिनंदन आहे. पायल, मला तुझं विशेष अभिनंदन करायला आवडेल, कारण काळ इतका बदलतोय, फास्ट ग्रो होतोय, पण तरी देखील प्रतीकचा हात तू गेल्या अनेक वर्षापासून आपल्या हातात प्रेमाने घट्ट पकडून ठेवलायस आणि प्रतीक, तू तिच्या करिअरमध्ये पदोपदी तिची सावली म्हणून सोबत आहेस. सो या दोघांचं आणि यांच्या प्रेमाचं एकदा कौतुक झालं पाहिजे, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर या दोघांचं प्रेम फुलत असताना प्रतीकचे आई आणि बाबा खूप सपोर्टिव्ह आहेत आणि मला वाटतं त्यांच्या सहकार्यामुळे, त्यांच्या आधारामुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळे हे दोघंही आपापल्या कामामध्ये यशस्वी होत आहेत. सो होणाऱ्या आई बाबांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आहे. पायल, कौतुक केलं तर मग मला अश्रू थांबत नाहीये, कारण की माझं करिअर जे आहे ते खूप कमी लोकांनी खूप जवळून बघितलंय आणि त्यातलाच तुम्ही एक आहात ताई. खरंच तुम्ही जे बोलला ना त्याच्याने मला असं नाही का खूप इमोशनल झाल्यासारखं वाटतं आता. थँक्यू. युअर मोस्ट वेलकम. पायल, मला तुला विचारायला आवडेल, मला आणि इथे असलेल्या प्रत्येकीला पडलेला एकमेव प्रश्न आहे, पायलला नेमके कशाचे डोहाळे लागलेले आहेत? तिच्या सासूबाईंना माहित आहेत आणि त्यांनी ते पुरवले पण असतील, पण आम्हाला ऐकायचं. मला कशाचेच डोहाळे लागले नाही. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला फक्त प्रतीकचे डोहाळे लागले होते. मला म्हणजे ना, मी घरी एकटी जरी असले ना तरी मला असं व्हायचं की मला प्रतीक पाहिजे, मला काही नकोय, मला फक्त प्रतीक असं लांबून त्याची गाडीचा आवाज ऐकला ना की असं वाटायचं की तो पाहिजे, मला सोबत तो पाहिजे बास. म्हणून म्हणजे मला माझ्या नवऱ्याचेच डोहाळे होते. कारण की त्यांनी माझे सगळे डोहाळे पूर्ण केले ते माझ्या प्रेग्नन्सीमध्ये. त्यांनी माझी काळजी घेतली आहे. आई बाप जे काय असतं, बहिणी तर माझ्या आहेत, त्या पण मला खूप जीव लावतात. म्हणजे त्या सोबत नाही आहेत माझ्या इथे, म्हणजे प्रेग्नन्सीच्या पूर्ण जर्नीमध्ये, पण माझ्या नवऱ्याने माझी खूप जास्त सेवा केली आहे आत्तापर्यंत सुद्धा. आणि मला माहिती आहे की तो आता बाबा झाल्यावर सुद्धा खूप छान त्याचं बाबाचं जे असतं ते कर्तव्य पार पाडणार आहे खूप चांगल्या प्रकारे. आणि मला अजिबात टेन्शन नाही आहे कसलं, कारण की तो आता माझ्यासोबत आहे ना, त्याच्यामुळे मी टेन्शन फ्री आहे. वंडरफुली आन्सर. प्रतीक, प्रेग्नंट असताना काय मूड स्विंग्स होतात हे मला माहिती आहे. म्हणजे आत्ता हसावंसं वाटतं, दुसऱ्या क्षणी रडावंसं वाटतं आणि तिसऱ्या क्षणी कोणाला तरी जाऊन भांडून रडवावंसं वाटतं. इतके मूड स्विंग्स, इतके हार्मोनल चेंजेस, इतकं सगळं एकाच वेळेला होत असतं आणि या सगळ्याची पहिली शिकार असते तो त्या व्यक्तीचा नवरा. सो तू या 8 महिन्यांमध्ये काय फेस केलंयस आणि कसा सामोरी गेलायस आणि एखादा जर किस्सा तिच्या मूड स्विंगचा शेअर करायचा असेल तर तो काय असेल? किस्से असे भरपूर आहेत, आठवणार या क्षणाला मला आठवणार नाहीत, पण पायलचे मूड स्विंग म्हणलं की माझ्या चेहऱ्यावर पडणार म्हणजे पडणार. 5-5 मिनिटाला प्रतीक मला असं होतं, प्रतीक मला हे खाऊशी वाटतं, प्रतीक असं, प्रतीक तसं. 5-5 मिनिटाला प्रतीक नाव तोंडात जास्तच पाहिजे. माझं पान हलत नाही, मला प्रतीकच पाहिजे. मी म्हणूनच म्हटलं की मला माझ्या नवऱ्याचे डोळे लागले प्रेग्नन्सीमध्ये. क्या बात आहे. तुम्हाला दोघांची लव्ह स्टोरी दी मोस्ट ब्युटिफुल आहे आणि मी साक्षीदार आहेच. प्रतीक, मला तुला विचारायला आवडेल की तुमच्या बाळाने पायलमधला असा कोणता गुण आहे जो घेतलाच पाहिजे असं तुला वाटतं? घेतला कोणता नाही पाहिजे तर सांगेल. पायलच्या स्वभावामधला एक दोन चिडचिडा स्वभाव आहे तिचा, तो बाळाने नाही घेतला पाहिजे बस. बाकी ती सर्वांसोबत बोलती, माणसाला आवाज देऊन माणसं बरं गप्पा मारत बसती. मी एवढा बोलका नाहीये, मी माणसाबरोबर जास्त बोलत नाही, माणूस शेजारी बसला तरी मी जास्त बोलत नाही. पण पायलचा स्वभाव की ती माणसाला शेजारच्या बसून बोलती बोला म्हणून. तर तो स्वभाव बाळामध्ये यावा बस, बाकी काही नाही. चिडका स्वभाव नको देते. पायल, आता सेम प्रश्न तुला, याच्यातला कोणता गुण बाळाने नाही घेतला पाहिजे असं तुला वाटतंय? नाही, मी असं नाही बोलू शकत की ह्याच्यातला कोणताही गुण बाळाने नाही घेतला पाहिजे. मी तर म्हणते माझ्यासारखं नाही, पण प्रतीक सारखंच बाळ झालं पाहिजे. म्हणजे ती मुलगी असो किंवा मुलगा असो, त्याने प्रतीकचे सगळे गुण घेतले पाहिजे, कारण की तो एवढा समजूतदार आहे ना. म्हणजे त्याच्यापेक्षा मी तर असं नाही म्हणत की त्याच्याकडे कोणता गुण नसणार आहे, त्याच्याकडे सगळे गुण. म्हणून माझा गुण नाही, पण माझ्या नवऱ्याचा गुण बाळाने घेतला पाहिजे असं मला वाटतं. चला,
दोघांनी प्लीज आता छान स्थानापन्न व्हा. मंडळी, आई बाबा होणं हे जगातलं सगळ्यात गोड सुख आहे आणि इथे असलेल्या आमच्या कितीतरी ताई आहेत ज्या आई झालेल्या आहेत आणि ताई आता छान नटून थटून या कार्यक्रमाच्या निमित्ताने बसलेल्या आहेत. त्यांना मला विनंती करायला आवडेल, आता जर आपापल्या जागेवरून उठा, आपले मोबाईल्स घ्या आणि प्लीज स्टेजकडे या, जेणेकरून आपल्याला पहिली ऍक्टिव्हिटी या ठिकाणी घेता येईल. करायची जबाबदारी मी तुमच्या खांद्यावरती घेतेय. सो जरा आता मन असं मोकळं करून जरा जोरदार टाळ्या वाजवा बरं. पासून स्वागत आहे. आपण या सेशनचा एक खेळ इथे खेळणार आहोत. या खेळाच्या आपण 2 लकी विनर काढणार आहोत. सो जसं मी आधी म्हणाले तसं हा खेळ अगदीच 2 मिनिटांचा आहे. तर हा खेळ नेमका काय आहे हे मी तुम्हाला सांगतेय. ओके, सो आपण जमलेलो आहोत पायलसाठी. सो मी शोधणार आहे पायलच्या डोहाळे जेवणाची सेल्फी क्वीन. तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या राण्या आहातच, पण तुम्ही सेल्फी क्वीन आहात का हे मी या खेळातून शोधणार आहे. तर मी नेमकं काय करणार आहे, मी तुम्हाला देणार आहे 2 मिनिटाचा वेळ. या 2 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जगातलं सगळ्यात सोपं काम आणि महिलांच्या विशेष आवडीचं तुम्हाला काढायच्या सेल्फीज. आता या सेल्फीज कोणासोबत काढायचे, किती काढायचे, कशा काढायचे, असे काही प्रश्न तुमच्या मनात असतीलच. मी त्या प्रश्नांची नंतर उत्तर देईन. सगळ्यात पहिल्यांदा मोबाईलचा कॅमेरा ऑन करा. ओके, हे जे कापेट समोरच्या बाजूला तुम्हाला दिसते व्हाईट, याचा एक फोटो काढून घ्या. डन, काढला, कापेटचा फोटो काढला. ओके, सो आता मी सांगते हा खेळ काय आहे. या खेळाचं नाव आहे द सेल्फी क्वीन. वेळ आहे 2 मिनिटाची. मी खरं सांगितलं होतं की हा खरंच 2 मिनिटाचा खेळ आहे. या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला काढायचे आहे सेल्फीज. कोणासोबत, तर तुम्हाला काढायच्यात या सेल्फीज समोर बसलेल्या मंडळींसोबत. किती, जेवढ्या 2 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त काढता येतील तेवढ्या. कशा, ऐका रे थोडंसं ऐका. हा, कशा, याला पण प्रत्येक खेळाला नियम आणि अटी असतात, तसं याही खेळाला आहेत. नियम क्रमांक 1, तुम्ही कितीही सुंदर दिसत असलात तरी तुम्ही एकमेकींच्या स्पर्धक आहात की नाही, आहात ना. सो एकमेकींसोबत फोटोज काढायचे नाही. तर हा नंबर 2 ची अट, जेव्हा गाणं चालू होईल तेव्हाच तुमची वेळ चालू होईल, तेव्हाच धावायला सुरुवात करायची. जेव्हा गाणं बंद होईल तेव्हाच तुमची वेळ संपेल आणि तुम्हाला इथेच यायचं आहे. ओके, नंबर 3 ची अट ही आहे, जिच्यासाठी आपण सगळेजण आलेलो आहोत, अर्थातच पायल आणि प्रतीक, त्यांच्यासोबत एक फोटो कंपल्सरी काढायचा आहे. मग तो पहिला काढा, शेवटचा काढा, मधला काढा. आणि नंबर 4 ची गोष्ट अत्यंत महत्वाची अशी आहे की तुम्ही काढलेले फोटोज क्लिअर पाहिजे. ब्लर फोटोज काउंट केले जाणार नाही. क्लिअर म्हणजे काय, तुम्हाला कळालं पाहिजे तुमच्या मागचा माणूस कोण आहे. जर मी तो फोटो जर मी फोटो त्या माणसाला दाखवला तर त्यालाही कळलं पाहिजे त्या फोटोतला माणूस मीच आहे, एवढे ते क्लिअर असावे. ओके, आता तुम्ही विचार करत असाल की इतकं सुंदर डेकोर आहे, इतकं सगळं छान छान असताना आपण या कापेटचा का फोटो काढला. बिकॉज दिस इज द स्टार्टिंग पॉइंट. तुम्ही महिला आहात, सुंदर नटलेला आहात, सो फोटोज काढलेच असतील, ते काउंट करायचे नाही. या खेळामध्ये या फोटोच्या नंतरचे फोटो काउंट केले जातील. सगळ्यांना सगळं कळालं? परफेक्ट. रेडी टू रन अँड द काउंट गोज डाऊन इन 3. अगं बाई किती घाई. ओके, रेडी, 3, 2, 1.
स्टॉप 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 या 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 ग सख्यानो पटकन लहान मुलांनी पटकन स्टेजच्या खाली जायचंय लहान मुलं पटकन स्टेजच्या खाली परफेक्ट चलो सगळ्यात पहिलं आणि अत्यंत महत्वाचं काम हे करायचं आहे छान एक मोठा दीर्घ श्वास घ्या नाही काउंट नंतर करा ताई आधी श्वास घ्या नाही केली ओके छान जरा स्प्रेड होऊन उभ्या राहा एक मोठा दीर्घ श्वास घ्या मोबाईलची गॅलरी ओपन करा काउंट करा ज्यांचा सगळ्यात मोठा नंबर आहे मी पुन्हा एकदा रिकाउंट करणार आहे थांबा 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 सगळं हो द्या हो ताई गेम चालू करायची घाई मोजायची घाई फोटो काढायची घाई कार्पेटच्या नंतरचे फोटो खेळात काउंट करायचे ओके बॅकग्राऊंड द्या प्लीज सगळ्यांचं काउंट झालं की आपण मोजायला काही हरकत नाही हां ताई काय काउंट आहे 5 काउंट आहेत कोण आहेत ही 5 भाग्यवान माणसं 16 18 8 असं जाऊयात 17 ओके 5 16 10 17 17 8 12 16 12 9 6 16 9 17चे 2 मेंबर्स पुढे या तशा तुम्ही सुंदर दिसताय पण तुमच्या सौंदर्यावरती माझा विश्वास नसल्यामुळे मी पुन्हा एकदा फोटोज मोजणार आहे 3 6 9 12 15 16 17 3 आणि 2 5 5 थांबा 10 15 16 17 18 19 आहेत काही स्वतःच मोजायला चुकलेली आहेत त्या ओके ओके म्हणून एक डिडक्ट केला ओके ताई नाव काय आपलं उज्ज्वलाताई आणि साक्षी बनलेले आहेत या कार्यक्रमाच्या ती सेल्फी क्वीन एकदा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सो बाकीचे सगळे मेंबर्स खाली जाऊ शकतात उज्ज्वलाताई आणि साक्षी प्लीज प्लीज बी हिअर चलो पुन्हा एकदा या दोन्ही सेल्फी क्वीनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दादा टेबल दादा ओके सो आता अशा एका खेळाकडे आपण वळतो आहोत जिथे टीम पायल वर्सेस टीम प्रतीक असणार आहे सो असा लागेल आपल्याला फक्त असाच होईल का नाही असा लागेल दादा नाही होणार का अनिकेत पाहिजे मला पहिला अनिकेतला मी घेतलंय नमिषा मेघा टीम पायल माहिती साक्षी निशा माहेरचे घ्यायचे का माझे सागर जिजू हा ठीक आहे नाही एकच मुलगा पाहिजे ना हा आकाश दादा अमित दादा या लवकर सागर जिजू विक्रांत गायकवाड विक्रांत दादा दादा ये तू ये बापरे एक कट्टर प्लेअर घेतलेला आहे एकदम 2 ताकदवार प्लेअर तिकडे गेलेले आहेत आकाश भाऊ आणि विक्रांत भाऊ किती टोटल 5 पाहिजे ना टोटल 5 सो 1 2 3 4 5 तुम्ही आहात टीम पायल इकडचे कोण 1 2 3 4 5 तुम्ही आहात टीम प्रतीक ओके सो आता मी या ठिकाणी काय करणार आहे मी टोटल 5 राऊंड घेणार आहे जे तुमच्यात वर्सेस तुमच्यात असतील या 5 राऊंड पैकी जास्तीत जास्त राऊंड जी टीम जिंकेलच ओके आणि त्या 5ही जणांना कॅडबरीज मिळणार आहेत सो प्लीज मेक शुअर की तुम्हाला जिंकायचंच आहे काय करायचं हे कळेल राऊंड बाय राऊंड पुढे जसं जाईल तसं कळेलच पण मुद्दा हाच आहे की 3 कमीत कमी 3 टास्क तुम्हाला जिंकायचेच आहेत कंपल्शन दॅट्स अ कंपल्शन ओके भाई टोटल 6 जण झाले हा ठीक आहे काही हरकत नाही तुम्हाला टास्क जिंकायचाच आहे ओके कमीत कमी 3 टास्क जिंकायचे मग हारणाऱ्या टीमला आपण विचारूया त्यांना 1 न हरायचं की 2 न हरायचं आणि मग आपण 5वा टास्क घ्यायचं की नाही ते ठरवूया चालेल रेडी आहात ओके सो पहिला टास्क आपण काय करणार आहोत या दोघांमध्येच खेळूया ठीक आहे या दोघांमध्ये खेळत असताना मला 2 चेअर्स फक्त स्टेजवरती लागतील आहे ती प्रतीक आणि पायल यांच्यामध्ये असणार आहे टास्क तुम्हाला खूप सोपा देणार आहे मी खूप जास्त सोपा गेले अनेक वर्ष तुम्ही एकमेकांच्या प्रेमात आहात तर आणखीन एकदा प्रेमात पडायची संधी मी तुम्हाला देणार आहे तर ती कशी छान आता तो बसलाय तशी बस आरामात हा मी 3 2 1 म्हणाले की एक गाणं इकडे लागेल जेव्हा गाणं चालू असेल तुम्हाला एकमेकांना संपवती एपिंग करायचा सगळ्यात पहिल्यांदा जी व्यक्ती डोळे झाकेल ती
हरेल. असं आपण 3 वेळेला करणार आहोत. 3 मधले 2 वेळेला जी व्यक्ती जिंकेल ती जिंकेलच. ओके, रेडी? कारण पहिला डाव देवाचा असं म्हणत आपण 3 देणार आहोत चान्सेस. ओके, रेडी आहात? 3, 2, 1, गो. पहिल्या फेरीचा 1 मार्क प्रतीक तुमच्या टीमला जातोय. सो पहिला टास्क कंप्लीट झालाय, तुम्ही उठलात. दादा टेन्शन नका घेऊ, नाही बघायचं त्यांच्याकडे प्रेमाने. आता मी हेल्प करणार आहे, तुमच्या दोघांची ताकद चेक करणार आहे. देखते हे किसने कितना है. आणि ताकद कशी चेक करणार आहे? हाताचा पंजा लढवायचा आहे. ओके, आमचा प्लेअर थोडा चेंज करायचा थोडासा. नाही नाही, हे माझ्या जिजूसोबत अन्याय होतोय. मी माझ्या दाजींसोबत अन्याय नाही करू शकत. टक्करचा मुकाबला होणार आहे. एवढा आता लढणारे काटेकी टक्कर. प्रतीकची इमेज तुमच्या, प्रतीकचा रिस्पेक्ट तुमच्या खांद्यावर आहे, पायाचा तुमच्या. ऐका, मी मॅच फिक्सिंग करतोय. ऐक, लहानाचं मोठं दोघं सोबत झालोय, ही गोष्ट लक्षात ठेवून ठेव. हा, आणि तेव्हा ती जास्त काम करणार आहे. तुझा पण येणार आहे वेळ, मग तेव्हा मी असेल तुझ्यासोबत. मी हारणार नाही तेव्हा. ही बघी आतापासून डील करतीये. तुम्ही मुलगी पाहिजे? अच्छा, हो, माहितीच नाही आहे. झाले ना. ओके, अच्छा, तुमच्या बेबी शॉवरचं. ओके ओके ओके, त्या म्हणत असेल हे काय आहे आता. ओके, सो तुम्हा दोघांनी हाताचा पंजा लढायचा. सगळ्यात पहिल्यांदा जस्ट एक पोझिशन, एक छान फोटो काढा आणि 3, 2, 1 म्हटल्यानंतर अरे पोस्ट करा. मी 3, 2, 1 म्हटल्याशिवाय ताकद लावायची नाही. पाय इकडे समोर, काय थोडे मागे. कोण हाताचा पंजा लढवतोय? हे भाऊ आहे, भाऊ आहे, मला ते काय करणार आहे काय माहिती नाही. इकडे बघा दादा, इकडे बघ दादा, इकडे बघ दादा, इथे बघ समोर दादा, इकडे समोर बघ. 2, 1. मी सगळ्यात लहानचा भाऊ आहे. हारायचं नाही, हारायचं नाही. बस, प्रतीक, 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 प्रतीक. माझ्या टीम मध्ये घेतलं. हा, पायल, पण तू माणूस चेंज करून पण उपयोग नाही झाला. मला दिसण्यात फळ झालं. मी अनिकेतलाच सगळ्यात, मला अनिकेत पहिला दिसला म्हणून मी त्याला चूज केलं, पण त्यांनी मला नाराज करून टाकलं. अरे त्याने पूर्ण लहानपण माझ्यासोबत होता. तू 2 वर्ष झाले येऊन, तो हारणार नाही, जिंकणार नाही माझ्यासोबत. त्याची ताकद पूर्ण लागते. काय मी म्हणेन ते. ओके, रेडी आहात? ट्रॅक रेडी? ओके, आणि ट्रॅक गोज डाऊन इन 3, 2, 1. तुम्हाला आणायचे पैसे पटकन. कम ऑन. किसी ना किसी को है प्यार, किसी के लिए तेरा मिलना है सबका इशारा है, मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए. तुझको तुझसे तुझसे
नको ती पाय- सर ना मागे मागे जे तिसरा महायुद्ध होणार आहे त्याची ठिपकी इथंच पडलेली दिसतीये. चला कॅल्क्युलेटर ओपन कर ना दादा. केले ना? हा करा कॅल्क्युलेट. मला माहिती आहे ना, तुम्हीच दिले ते. मला माहिती आहे. त्या पप्पाने तुम्ही दुश्मन आहेत माझे. एक मिनिट. 3,900. ओके. पायलचे आहे 4,000 आणि याचे आहे 4,094 रुपये. आम्ही 40 रुपयाचे डेअरी नाही रडीचं नाव नाही घ्यायचं. 94 रुपये टीम प्रतीक हा डाव जिंकली. याचं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नाही. इथं माझ्या सासूबाईंनी मला धोका दिलाय. नाही, त्यांनी उठून येऊन यांच्याकडे पैसे दिले ते. उठून येऊन. नाही, तसे नव्हते करत कोण. सासूबाई यांचं भांडण भेटेल की नाही माहिती नाही, पण तुम्ही जेवढेच पैसे दिलेले आहेत तेवढेच मागायचे आहेत. ज्यांनी जेवढे जेवढे दिलेले तेवढे त्या माणसाकडून तेवढेच मागा म्हणजे झालं. नाहीतर खाली युद्ध चालू होईल ते वेगळं. आमच्याकडे रिझर्व्ह बँक असल्यावर ते आम्ही जिंकणार ना. क्या बात आहे. आता या क्षणी चौथ्या राऊंड नंतर टीम प्रतीककडे आहे 3 मार्क्स, टीम पायलकडे आहेत 1 मार्क. एनिवे प्रतीकची टीम जिंकली आहे, पण तुम्हाला 1ने हारायचं की 2ने हे शेवटचा राऊंड डिसाईड करेल. हा मग शेवटचा राऊंड जिंकायचंय. ओके. आता तुमच्या बाजूने एक कोणीतरी चप्पल माणूस इकडे गाणं चालू असताना तुमच्या दोघींचे हात मागे मागे आणि मग तुम्ही या टेबलच्या अराउंड चालत राहायचंय. बारीक होत नाही तोपर्यंत चालत राहायचंय. काय गाणं बंद झालं. हा चालेल. हा, नाही रे चेक. ओके. सो जेव्हा गाणं चालू असेल तुम्हाला चालत राहायचंय. गाणं बंद झालं की सगळ्यात पहिल्यांदा हा चष्मा स्पेक्स कोणी उचलतील त्या ताईंना तो मार्क जाईल. ओके. हा तर सगळे बाजूला व्हा प्लीज. बाजूला व्हा. चलो रेडी. केअरफुली उचलायचंय हा ताई. फक्त केअरफुली उचलायचं. एक्सपिरियन्स. चलो रेडी आहात? रेडी 3 2 1 गो. हात मागे. खबर सजा में सभी के लिए किसी ना किसी को है बाहर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा है मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए तुझसे
फायनली खातं पायलचं खातं उघडलेलं आहे. एक पॉइंट हा, या फेरीनंतर तिसऱ्या फेरीनंतर साधारणतः जो स्कोर मला दिसतोय तो आहे टीम प्रतीककडे आहे 2 मार्क, टीम पायलकडे आहेत 1 मार्क. ठीक आहे. आता माझ्याकडे जे मी तुम्हाला विचारणार आहे मागे सरक, त्याची मागे उत्तर सरक. अर्थातच पायल असेल किंवा प्रतीक असेल. जर त्याचं उत्तर पायल असेल तर तू पायल स्वतःकडे बोट दाखवायचंय आणि प्रतीक तू तिच्याकडे दाखवायचंय. जर उत्तर प्रतीक असेल तर तू त्याच्याकडे बोट दाखवायचं आणि तू स्वतःकडे बोट दाखवायचं. इझी आहे. ओके, चलो हे सगळं डोळे झाकून करायचंय. सो क्लोज आहे ज्याला शॉपिंगला गेल्यानंतर चांगलं बार्गेनिंग करता येतं. त्या बाबतीत तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याला बाकी काहीही हे बाळा मागे नसलं सरक. की हातात मोबाईल लागतो? तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याला प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावरती टाकायची असते इन्स्टंटली? ओके, तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे जी बाळाच्या बाबतीत खूप जास्त एक्साइटेड आहे? ओके, तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्यांनी बाळाची नावं डिसाईड केलेली आहेत? मुलगा झाला तर हे असेल, मुलगी झाली तर हे असेल, काही लोक. तो म्हणतोय नाही, ही म्हणते दोघांनी मिळून डिसाईड केली. आणि काय केले परमेश्वर असतो. ओके, तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे बाळ जर हट्टी झालं तर ते त्या माणसावर गेले असं आम्ही कन्सिडर करू शकतो? ओके, बाळ जर शाळेत हुशार झालं तर ते कोणावर गेले? बाळ जर शाळेत जाऊन खोड्या काढून आलं तर ते कोणावर गेले असं आम्ही समजायचं? ओके, बाळ जर गणितात हुशार निघालं तर ते कोणावर गेले? ओके, तुला येतं का? तुम्हा दोघांपैकी असे कोण आहे ज्याला बेबी केअरचे प्रोडक्ट्स माहिती आहे? ओके, तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याने पेरेंट्स टीचर मीटिंग अटेंड करण्याची शक्यता जास्त कोणाची? दोघांपैकी. ओके, तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याला डायपर चेंज कसं करतात माहिती आहे? ओके, तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे बाळ जर रागीत झालं, काही कारण नसता रागवू शकणारं बाळ जर झालं तर ते कोणावर गेले असं आम्ही समजायचं? ओके, बाळ जर रुसलं तर सगळ्यात पहिल्यांदा कोण रुसवा काढेल असं वाटतंय? ओके, मुलगी झाली तर ती कोणावर जाईल असं तुम्हाला वाटतंय? ओके, मुलगा झाला तर तो कोणावर जाईल? ओके, तुम्हा दोघांपैकी असं कोण आहे ज्याला बाळाच्या बाबतीत त्याच्या बेसिक गोष्टी आहेत? फॉर एक्झाम्पल, रात्री बाळ अचानक 2 वाजता उठलं तर सगळ्यात पहिल्यांदा कोण उठेल असं वाटतं? ओके, तुम्हा दोघांपैकी रोमॅन्टिक कोण आहे? नाही. I take my words back. तर चला, तुम्हा दोघांपैकी सगळ्यात पहिल्यांदा कोणी कोणाजवळ प्रेम व्यक्त केलं? कोण आय लव्ह यू म्हणाले? तू म्हणालीस पायल. ओके, ओके, आता डोळे उघडू शकता. सगळ्यात पहिल्यांदा पायलने तुला प्रपोज केलं आणि तिने तुझं प्रेम, तुझ्या जवळ असणारं प्रेम व्यक्त केलं. मला वाटतं प्रतीक, ती आई होत असताना आणि ती तुझ्या बाळाची आई होत असताना दिस इज युअर टर्न. असं छान जर तू 2 पावलं चालत आलास, गुडघ्यावर बसलास, एखादं गुलाबाचं फुल दिलंस तर आम्हाला बघायला आवडेल. पायल, तुला आवडेल का? माझ्या मनातलं बोलले. आता माझी ही इच्छा पूर्ण होईल. क्या बात आहे. Finally. चलो, सो प्रतीक, नाव इट्स युअर टर्न. तुला तुझं प्रेम व्यक्त करायचा चान्स मी देतीये. प्रेमात अखंड बुडायला रेडी आहे. आपण जर एकदा जोरदार टाळी या क्षणांसाठी वाजवूया. चलो, हिअर वी गो. 3, 2, 1. मैत्रीपासून सुरू झालेला प्रवास तो प्रेमात बदलला. तिथून पुढं एक पती पत्नी म्हणून आपण प्रवास पूर्ण चालू केला. त्यानंतर आता आपण एक आई बाबा म्हणून पुढं प्रवास चालू करणार आहे. अशाच म्हातारपणापर्यंत, आजी आजोबा बनेपर्यंत तू माझ्या सोबत राहा आणि मला साथ दे. माझ्या अडचणीमध्ये माझ्यासोबत उभी राहा आणि थोडी चिडचिड कमी कर. माझा प्रेमचा विचार करतो आणि असंच आपण शेवटपर्यंत टॉम इंजिन सारखं भांडणं करून एकत्र राहू, एकत्र प्रेम करू आणि सगळ्यांसोबत म्हातारे होऊ. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. व्हॉट अ वंडरफुल प्रपोज. चिक, विशिंग यू ऑल लव्ह. मी आमच्या रिलेशनला आता 10-14 वर्ष झाले असतील. 10-14च्या मधले झाले 12. 1 डझन वर्ष झालेली आहेत.
हा लग्नाच्या आधीपर्यंत काउंट करत होतो. लग्न झालं जाऊन दे, पण आता काय काउंट करायचं. तर तेव्हापासून आतापर्यंत पहिल्यांदाच मी पायाला असा प्रपोज केला असेल. हो, आणि ते करताना मला अक्षरशः रडायला येत होतं, कारण की ह्या आयुष्यात पहिल्यांदा केले त्याने. तो रोमॅन्टिक आहे पण असं व्यक्त नाही असा विषय. पण तुमच्यामुळे झालं रे. सो फायनली दोघांनी एकमेकाला पाहिलं, प्रेमात पडले, मैत्री झाली, मग त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं, मग घरच्यांना मनवलं, मग त्यांचं पती पत्नीमध्ये रूपांतर झालं. आता ते आई बाबा होत आहेत आणि आई बाबांनंतर त्याला ते दोघे म्हातारे झाल्यानंतर त्यांचा आजी आजोबांचा प्रवास जेव्हा चालू होईपर्यंत तिची साथ त्याला हवी आहे. आणि परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला छान पंतू होईपर्यंत तुम्ही एकमेकांच्या सोबतीने राहावं, याच आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छाने आशीर्वाद आहेत. खूप 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 प्रेम दोघांना. थँक्यू सो मच. चलो ऑल सेट. 5 4 3 2 and 1. नाही झाले अजून. वेट अ मोमेंट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. Baby boy, it's a baby boy. बोललोच काय नाही. इमर्जन्सी ढोवळ जेवण करून आम्ही डायरेक्ट रात्री आवरून वगैरे हॉस्पिटलला इमर्जन्सी आलेलो आहोत.